दिवस आहे आज 6वं पर्व सायबा प्रीमियर लीगचं वसई विरारच्या बॉक्स अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठीची झुंज पाहायला मिळते। निर्मल समर्थ क्रिकेट क्लब दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साई श्रद्धा सोपारा निर्मल सम्राट एका बाजूला आहे, साई श्रद्धा सोपारा एका बाजूला आहे। मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात। पहिल्याच बॉलवर विकेट। सर्वांना उत्कंठा लागली असते, कधी एकदा ही स्पर्धा येते, कधी एकदा आम्ही पाहायला जातोय, कधी एकदा आम्ही खेळायला जातोय, याची उत्कंठा सगळ्यांनाच असते। अशी ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज 6व्या पर्वात आणि अंतिम दिवसामध्ये आली आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक दाखल झाले, जोडीला रत्नेश आहेत तर गोलंदाजीसाठी अमितचा हा बॉल बॅकफुटला गेले, कळवार पद्धतीने जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने ढकललाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे। तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज मात्र अंडरआर्मच्या स्वरूपात विरार नगरीमध्ये पाहायला मिळतोय। ज्या खेळाचे देखील आणि ज्या स्पर्धेचे देखील प्रचंड उत्कंठा सगळ्यांनाच पाहायला मिळत असते अशी सायबा। बॅकफुटला गेले, बॉलला जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने खेळले, तिकडे एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळेल। धाव संख्या 1 ने पुढे जाते। एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासनतास या खेळाला पाहत राहायचं। असा हा क्रिकेटचा अद्भुत खेळ, आपल्या सर्वांचा लाडका खेळ आज विरार नगरीमध्ये। या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो आणि आजच्या दिवसातील पहिला बॉल सीमारेषा पार, चौकार। वा, प्रमोद केनी सर खास आलेत या स्पर्धेसाठी आपलं मनोरंजन करायला। बॅटरने एकदा मारला, सरांनी आणखी 2 वेळा मारला, एवढा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सुरुवात होते चौकाराची। आणखी एक फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एक धाव मिळेल। धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय। कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा मॅच पाहतोय, कधी बॉलिंग करतोय, कधी बॅटिंग करतोय, कधी फिल्डिंग करतोय, हे मात्र सातत्याने सगळ्याच खेळाडूंना होत असतं। परंतु आयोजकांचं कौतुक करावं लागेल, त्यांना सुद्धा असं वाटत असतं कधी एकदा आमची स्पर्धा सगळे पाहतायत। बॅकफुटला जात पुन्हा एकदा जर पाहिलं तर हळवार पद्धतीने बॉलला फक्त कट केलं त्या ठिकाणी बॅटर विवेक यांनी आणि स्कोर जर पाहिला तर आता 8 धावा। पहिली ओव्हर संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर 1 विकेट माघारी परतली आणि धावा झाल्या त्या 8। आठ धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे। 4 षटकांची लढत आहे। जे काही करायचं या 15-20 मिनिटांमध्ये करायचं आणि त्याची उत्कंठा सगळ्यांनाच लागली आहे। आलेला बॉल टोलवायचा आहे बॅटरला आणि बॅटरला थांबवायचंय बॉलरला। बॉलिंगसाठी येतील गणेश। या वेळेला लोअर फुल टॉस बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबणार, 4 चौकार। काय स्ट्रोक खेळलाय विवेकने, लोअर फुलटॉस बॉल आणि काय वेगात टोलावलाय। दोन्ही फिल्डरने प्रयत्न केला जरूर, परंतु बॉल नाही थांबला, आलाय चौकार। बघा सर, वाव सलून, वाव फॅमिली सलून यांच्याकडून वाव चौकारांसाठी बक्षीस सुद्धा आहे।
वाव एक चौकार आला तर 200 रुपये, वाव 2 चौकार लगातार आले तर 500 रुपये आणि लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये वाव फॅमिली सलून यांच्याकडून. बॅकफुटला गेले. हाई बॉल जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा होता. खेळलाय मात्र या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. गणेश ते नाव आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये मुंबईत देखील येऊन कित्येक यस रोनित गोवळकर आम्ही व्यावसायिक क्रिकेट देखील कित्येक वर्ष त्यांना खेळताना पाहायला मिळालंय. मग सिद्धी पॅकर असू दे, वायकट्टा असू दे, या मानाच्या स्पर्धा सुद्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज गोलंदाजीसाठी आहेत. विवेकसाठी सन्मान दिला. या बॉलला चांगला बॉल होता, सन्मान दिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, खऱ्या अर्थाने ओव्हरआर्म क्रिकेटच्या थोडंसं उलट असणारं हे क्रिकेट, परंतु मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये विशेष लोकप्रिय झालं आणि त्यातल्या त्यात विरार वसईमध्ये तर अक्षरशः डोक्यावर घेतलं या क्रिकेटला. आज आपण पाहतोय सायबा. बॅकफुटला गेले. फटका जर पाहिलं तर पॉइंटला पुन्हा एकदा खेळलाय, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धाव संख्या झाली आहे ती 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट कोणतंही असू देत आनंद मिळतो. अंडरआर्म क्रिकेट आनंद देतं, ओव्हरआर्म क्रिकेट आनंद देतं, वन डे क्रिकेट आनंद देतं, टेस्ट क्रिकेट आनंद देतं, T20 आनंद देतं आणि आपली सायबा सुद्धा आनंदच देते. बॅकफुटला गेले. आणखीन एक बॉल जर पाहिलं तर फक्त पॉइंटला टोलावलाय आणि धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 1 विकेट माघारी. धावा 17. क्या बात आहे. घाबरायचं कारण नाही. ही पॉवर प्लेची टोन आहे आणि आता पॉवर प्ले सुरू होणार आहे. 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतलेत म्हणजे तुम्हाला धावा करण्याची जास्त संधी आहे. विवेक बॉलिंग साठी जर पाहिलं तर येत आहेत. अरबाज आज मानाच्या स्पर्धेची फायनल गाठायची आहे. खास इरादा प्रत्येक टीमने केलाय. आज अगदी सोमवार असून देखील एवढी गर्दी पाहायला मिळते कारण इकडे क्रिकेटचा एक वेगळाच पॅटर्न आहे आणि या पॅटर्नचं नाव आहे सायबा. ओहो ओहो, व्हाईट बॉल एका अनोख्या अदाकारीने पाहायला मिळतोय. प्रमोद केनी सर. यावेळेला फटका ऑफस्टम्पच्या बाहेरचा खेळलाय मात्र पॉइंटच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा. धावा करायच्यात एका बाजूला, धावा रोखायच्यात एका बाजूला आणि हे पाहण्यासाठी आपण पहा किती आतुर होतो. कधी एकदा म्हणजे यावर्षी सायबावाले काय करतील याची सगळ्यांनाच उत्कंठा लागली होती आणि ज्यावेळेला तुम्ही मैदानात येताना खुश होता. यावेळेला फटका चांगला, अतिशय वेगात जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. क्या हुआ है क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. वाह, या आपल्या पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मनोरंजन देखील करतायत आणि इकडे 4 धावांनी धावसंख्या. एक टकाटक चौकार आलाय आणि धावसंख्या 23 झालेली आहे. धावसंख्या जावत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. सर थांबा थोडं. अविनाश पारेख साहेब आणि माळी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वसई तालुक्यातील अंडरआर्म क्रिकेटचा सर्वात मोठा सोहळा सायबा प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. यावेळेला देखील पॉइंटच्या दिशेने फक्त बॉलला ढकललं. घोषंकित क्षेत्रात चेंडू गेलाय. तिकडे एक धाव मिळणार आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 24 वर जाते. 3री ओव्हर सुरू असताना पहिल्या डावातच प्रचंड चुरस पाहायला मिळते. दुसऱ्या डावातही ती पाहायला मिळणार आहे कारण क्रिकेट हा खेळ आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे. ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय आज विरारमध्ये घेऊन आलाय. यावेळेला वेगवान फटका खेळलाय परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि नेहमीच अंडरआर्म क्रिकेट जिंकायचं असेल तर 2 गोष्टी तुम्हाला करायच्यात. एक्स्ट्रा रन कमी द्यायच्या आणि फिल्डिंग चांगली करायची. तुमची जिंकण्याची जास्त संधी असते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले आणि हाई स्ट्रोक जर पाहिलं तर एक चांगला फटका होता परंतु तिकडे फिल्डरच्या हातात जातोय. विकेटचं पतन. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय घाई बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय घाई बघना बात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात
केदार आलेत नवीन बॅटर. धन्यवाद डीजे. ओव्हर तिसरी सुरू आहे आणि धावफलक जर पाहिला तर सध्या 25 वर आहे. आणखीन एक बॅटर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. केदार आलेत मैदानाच्या आतमध्ये विवेकच्या जोडीला. विवेक पाटील आणि दिनेश मांगेला आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्वागत चौकारानं. चेंडू सीमारेखा पार. चौकार. वाह, केदार यांच्या बॅट मधून आल्या आल्या चौकार आलाय. आज होमवर्क करून आले सगळे. सगळ्यांना माहिती आहे ही ट्रॉफी जिंकायची आहे, मानाची स्पर्धा जिंकायची आहे. आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागणार आहे. आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 29 धावा धावफलकावर पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना सध्या साई सध्या सोपारा संघ समोर जर पाहिलं तर निर्मल सम्राट सीसी यांच्यात विरोधातील सामना पाहायला मिळतोय. तर बॉलिंगसाठी यश आलेत आणि समोर विवेक आणि केदार. यावेळेला पाहू शकता एक धाव त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर आहेत. आपल्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा, जी स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. आयोजन पाहण्यासाठी येतात. या वर्षी काय नवीन असणार आणि दरवर्षी मात्र भव्य दिव्यता आयोजनातील पाहायला मिळते. आणि यावेळेला फटका जर पाहिला तर कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि तिकडे एक धाव मिळते. आणि वाव सलून यांच्याकडून आमचे प्रमोदजी किणी यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. प्रमोदजी किणी यांनी देखील प्रभावित केलंय. खेळाडू प्रभावित करतायत आणि पंच सुद्धा प्रभावित करतायत. यावेळेला वेगवान फटका जाईल बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. नाही पण मयूर नाही बोलल तरी जावं लागतं. क्या बात आहे. इकडे जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतात. आता विवेक देखील रंगात आले. त्यांना माहित आहे 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. 16 धावांवर ते खेळतायत. फायनल मध्ये जायचं हा इरादा दोन्ही संघांनी केलाय आणि म्हणूनच बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. यावेळेला देखील एक चांगला फटका तिकडे खेळलाय. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. कोण जिंकणार या मॅचला? भव्य दिव्य असा 16 साईबा प्रीमियर लीग. संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चा आहे या स्पर्धेची. मुंबईत सुद्धा चर्चा आहे कारण साईबाचं आयोजन प्रत्येकाला बोरळ घालत असतं. एवढं भव्य दिव्य आयोजन आणि विशेष म्हणजे इकडले गिफ्ट. यावेळेला फटका समोर खेळलाय. याही वेळेला सीमारेषा ओलांडली आहे. 4 रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी, रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम. चांदनी ओ मेरी चांदनी. वाह. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या साई सध्या सोपारा संघाच्या नावावर लागली आहे. तब्बल 40 धावा धावफलकावर आहेत. सर आकाश गायकवाड आणि मॉन्टी संखे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आपल्या दोघांचंही हार्दिक हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. काय जबरदस्त सामना पहिल्याच डावात रंगलाय. याही वेळेला बॅकफुटला गेले. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 41 धावा झाल्यात. मॅच जिंकण्यासाठी 42 ची आवश्यकता आहे. साईबा प्रीमियर लीग पर्व 6. एकापेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी. अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. बघा लाभिका स्टे लाभेजी वैद्य यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक विशेष पारितोषिक जे पहिल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी ठेवलंय. लाविका स्टे म्हणजे काय तर जो पहिला क्रमांक मारेल त्याला 1 नाईट स्टे
फ्री असणार आहे कणेर इथे असलेला फार्म हाऊसमध्ये. त्यानंतर दुसरा जो पारितोषिक जिंकणार आहे त्याच्यासाठी सफाळा इथे असणारा जे फार्म हाऊस आहे तिथे त्यांना 1 नाईट स्टे फ्री आहे. आणि तिसरा क्रमांक जो संघ मारेल त्याला चिखल डोंगरी येथे असणारा फार्म हाऊस आहे तिथे 1 नाईट स्टे फ्री असणार आहे. आणि त्याचे आमचे लाभेजी वैद्य सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6 मध्ये. बरं सर एक वेगळाच माहोल इकडे पाहायला मिळतोय. पहिली गोष्ट प्रेक्षक पहा, जशी ही मॅच सुरू झाली असं कळलं आता जागाच नाही उरली आहे. म्हणजे आताच ही परिस्थिती आहे तर फायनलला काय परिस्थिती असेल. आणि हीच खासियत आहे या स्पर्धेची. आणि त्या स्पर्धेला मजा येते ज्या स्पर्धेला प्रेक्षक असतात. प्रेक्षक नसला तर मजाच नाही येत. आणि स्पर्धेला प्रेक्षक असले, टाळ्या वाजल्या, शिट्या वाजल्या आणि आरडाओरडा झाला की एक वेगळीच मजा पाहायला मिळते. आणि आज या सगळ्या गोष्टी सायबा प्रीमियर लीग मध्ये बरंच सर पाहायला मिळतील. बरंच सर आहेत, मृदुल सर आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं आणि कौस्तुभ सर माझे तिन्ही समालोचक मित्र देखील माझ्याबरोबर जोडले जात आहेत. परंतु पहिली टीम फायनलला जाणारी कोण असणार आहे याची सर्वांना उत्कंठा आहे. लक्ष मोठा आहे जरूर, परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या सुद्धा पार होतात. क्रिकेटने पाहिल्यात, आपणही पाहिल्यात नाही. आणि या स्पर्धेची खासियत राहिली ज्या ज्या वेळेला मोठे धावफलक दिसले त्या त्या वेळेला धावफलकाचा पाठलाग झालाय. ज्या ज्या वेळेला कमी दिसले त्यावेळेला अडथळे बराचसे आलेत. आता इथे 2 धुरंधर फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. आणि जशी प्रेक्षकांची आपण चर्चा केली, प्रेक्षक आल्यानंतर आपले सुद्धा शब्द आपोआप सुचायला चालू होतात. ती सुद्धा एनर्जी तिथून मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे हा सामना अजून चांगला व्हावा असं वाटत असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या. सामना दुसऱ्या डावात पोहोचलाय. पहिला बॉल अगदी हळूवार पद्धतीने फक्त तटवला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. पहिली धाव पहिल्या बॉलवर घेतली आहे. 4 ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 42 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला आहे आणि तिकडे मिक्स फील्ड झाली आहे आणि हाही बॉल. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. दुनिया चले पिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या. चिंता ता चिता चिता चिंता ता. वाह. आणि इकडे चौकार तर आलाय. तुम्ही केले तर आम्ही सुद्धा करणार. या पहिल्या डावात जर पाहिलं तर साई श्रद्धाने बॅटिंग केली. आता मात्र निर्मल सम्राट. ओहो हो हो. या वेळेला कमी गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा होता परंतु डॉट बॉल येतोय. प्रियंका बैकरवाणी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल प्रियंका बैकरवाणी आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रियंका बैकरवाणी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू कमी गतीने पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्मल सम्राटची ही झुंज पाहायला मिळते. कारण संपूर्ण 365 दिवस वाट पाहिल्यानंतर हा दिवस येतो फायनलचा साहेबाच्या. आज कामगिरी करावी लागेल. या वेळेला हो विकेट आली आहे. गुरु संख्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल गुरु संख्ये आपणास की आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचं. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 6 च्या वतीनं. रोनितच्या विकेटची आवश्यकता होती तेच रोनित माघारी परत आहेत. चौकार सुरुवातीला आलाय खरा परंतु या ठिकाणी एक महत्वाची विकेटही आली आहे. जशी पहिल्या डावात सुद्धा आली होती. 6 धावा धावफलकावर आहेत. विकेटही आली आहे. आणि इकडे गोलंदाज जर पाहिलं तर आकाश काही फसवे चेंडू टाकतोय. म्हणजे वेगात नाही टाकत आहे परंतु बॉल मात्र फसवे टाकतोय. त्यामुळे या मॅच मध्ये यायचं असेल तर काही चौकार तुम्हाला खेळावेच लागणार आहेत कारण पाठलाग 42 आहे. यावेळेला वेगवान फटका. तेवढ्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 7 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. म्हणजे अजूनही 3 ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 35 ची गरज आहे. मयूर थांबवते थोडं. याच्यामध्ये साई श्रद्धाची ताकद काय तर त्यांची गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजी समोर निर्मल सम्राटचा जो बॅटिंग ऑर्डर आहे किंवा बॅटिंग अटॅक आहे तो कितपत तग धरतोय याच्यावरती खूप काही निर्भर असणार आहे. आणि यश वैती आणि चारुदत्त पाटील असे 2 फलंदाज आहेत. या 2 फलंदाजांनी जर का तिसऱ्या षटकाच्या एंड पर्यंत किंवा 4थ्या षटकापर्यंत खेळपट्टीवरती राहिले कदाचित हे चित्र बदलू शकतं. 2 चौकार एका षटकामध्ये मॅच मध्ये परत येण्याची संधी मिळेल. यस मारावेच लागतील कारण मानाची स्पर्धा आहे. सायबा चषक आपण खेळतोय. आज आपल्याला दाखवावं लागणार आहे.
यावेळेला आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉल कळवला जातोय. समीकरण बदलतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 8 धावांवर. सायबा चषक सन्मानाची स्पर्धा. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय, कारण +1 धाव देखील, म्हणजे यात 2 धावा, विनासायास 3 धावा इकडे आल्यात सुद्धा, म्हणजे धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला सुद्धा वेळ लागत नाही आणि त्यामुळे या 42 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी निर्मल सम्राटला प्रयत्न करावेच लागणार आहेत. बरं सर. नाही, आणि मयूर पाटील असा एक गोलंदाज आहे की एका ऍक्शन मध्ये 2 टन टाकणं ही त्याची खासियत आहे आणि त्याचा बॉलला रीड करून इतक्या चांगल्या प्रकारे लेफ्ट करणं हे कार्य चारू दत्तनी केलं आणि त्यामुळे धावा जर आपण बघितल्या तर आता यायला चालू झालात. जो आस्किंग रन रेट होता तिथपर्यंत धावा येऊन थांबल्यात आणि त्यामुळे ही मॅच अजून इंटरेस्टिंग आहे. हो यस, क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आपण झुंज द्यावी लागते. शोभा काळेकाकी या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेल शोभा काळेकाकीने की आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय. क्रिकेटच्या खेळात झुंज तर आलीच आणि एक वेगळी मजा असते या खेळाची, पाहण्याची, खेळण्याची. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत, तिकडे एक धाव मिळणार आहे. समीकरण मात्र बदलताना पाहिलं मिळत आहे. मयूर गोलंदाजीसाठी आहेत जरूर, परंतु धावसंख्या आता 11 झाली आहे आणि इकडे आता स्ट्राईकवर येत आहेत ते चारू. गुरु संख्या आणि मेहुल भोईर आपल्या दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला ऑनसाइडला बॉलला फक्त ढकललंय, 1 रन तिकडे घेणार आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते 12 धावा, अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली आहे. एखादा चौकार पुन्हा एकदा बॅटिंग टीमला मॅच मध्ये घेऊन येईल. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय. समीकरण मात्र इकडे पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13, म्हणजे अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे आणि 16 बॉल बाकी आहेत. बघा, वाईट करता करता वाईट वेळ येणार नाही याची काळजी घेणं गरजेची असणार आहे. आता जबत मॅचच्या दिशेने याही वेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, अंपायर आमच्याकडे फिरतायत, आणखीन एक स्क्वेअर चेंडू येतोय आणि धावसाहेब फलक जर पाहिलं तर 14 वर जाताना पाहिलं मिळतंय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 बॉल 28 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये वसई विरारचा अंडाराम क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच सायबा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि आज ओसंडून वाहणारी गर्दी एकच सांगते, या सुपर डुपर हिट आयोजनाला आम्हाला पाहायचंय. बरेच जण मात्र आपल्या मोबाईल मध्ये या ठिकाणी शूटिंग करतील, काही सेल्फी घेतील आणि या ठिकाणावरून काही आठवणी बरंच सर घेऊन जातील आणि त्यासाठी सगळेजण या ठिकाणी आतुरतेने आलेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आता मयूर पुन्हा एकदा यस साठी मयूर, निर्मल सम्राट, साई श्रद्धा आणि इकडे जर पाहिलं तर पंच काय करतायत, यस वाईट देत आहेत आणि आता मात्र या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात मात्र धावसंख्या उभारी घेऊ लागली आहे. 15 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 16 बॉल 27 धावा, 27 धावा 16 बॉल. काय होणार या मॅच मध्ये? सायबा प्रीमियर लीग सेमी फायनल सुरू आहे. फायनल मध्ये कोण जाणार? यावेळेला वेगवान फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आणि तिसरा पंच सर्वांसमक्ष मोठ्या स्क्रीनवरच दाखवला जातो. ही सुद्धा या स्पर्धेची ओळख आहे. यस, ट्रान्सपरन्सी कायम आहे. मागील 3 ते 4 वर्ष आपण जर बघत असाल तरी विशेष सन्मान जोपर्यंत हा निर्णय येईल तोपर्यंत आपण घेणार आहोत. मी विनंती करेल माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम यांना की आपण या स्पर्धेला ज्यांची आपण प्रातिनिधिक उपस्थिती बघत आहात असे वसई विरार महानगरपालिका प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कीर्ती वहिनी आणि अश्विनी वहिनी आपण सुद्धा जॉईन व्हा आणि माजी नगरसेविका ममता सुमन मॅडम यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. त्यानंतर प्रियंका वहिनी आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. प्रियंका वहिनी आपण सुद्धा या जॉईन व्हा. आमच्या समस्त महिला मंडळाच्या वतीने हा विशेष सन्मान वसई विरार महानगरपालिका प्रथम महिला महापौर आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद मॅडम, आपण आपला अमूल्य वेळ स्पर्धेला दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार समस्त आमच्या SPL सीझन 6 आणि सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं. आणि मी प्रवीणाताई पाटील मॅडमना विनंती केली की आपण टॉस करण्यासाठी
प्रवीणाताई ठाकूर मॅडम यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही महिला कर्णधार SK आणि दुसऱ्या टीमचं नाव काय? SK आणि सायबा. SK लेडीज आणि सायबा लेडीज. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, नाही तर ओव्हरथ्रोच्या 4 तर आणखी आल्या असत्या. कपिल तू घे. 2 ओव्हर 19. 1 मिनिट मॅच थांबेल. 1 मिनिट मॅच थांबेल फक्त या टॉस साठी. मुन्ना सायबाचा कॉल आला आणि सायबा काय निर्णय असणार? बॉलिंग. कसं वाटतं ही एक्झिबिशन मॅच ठेवली गेले, स्थानिक सर्व महिला एकत्र येऊन खेळतात? प्रथम मी धन्यवाद मानेन ऋषीदादा यांचे, कारण की ही अपॉर्च्युनिटी आम्हाला त्यांनी दिली आणि खूप मस्त वाटतंय हे SPL बघून. आणि खूप वर्षापासून इच्छा होती की एंट्री करायची आहे, भले ती कसेही जाऊ पण एंट्री करणार आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आपण दरवर्षी खेळत आलात, कसा एक्सपिरियन्स राहिला आणि काय सांगाल? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आमचा इकडे खेळण्याचा. लास्ट इयर आम्ही रनरअप होते, दिस टाइम नक्कीच आम्ही ट्राय करू की आम्ही जिंकू. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. मी मॅडमना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. सायबा क्रिकेट सामने आज बघताना अतिशय म्हणजे ग्राउंडवर जी टीम खेळत आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही टीमला. आणि जेवढ्या टीम्सने इथे पार्ट घेतलेत, कोण जिंकणार कोण हरणार हे तर होणारच आहे, पण सगळ्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर जेवढे क्रिकेट सामने बघताना आनंद मिळत होता, इथे क्रिकेट सामने आणि बॉलिवूड याचा जो संगम पाहायला मिळाला, खरोखर अंपायर छान भेटलाय तुम्हाला की जो तुम्हाला एंटरटेन करतो आणि तुमचा उत्साह वाढवतो. या ठिकाणी लेडीज टीम इथे दोन्ही आता खेळणार आहे. मला पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी जाते आहे, परंतु तुम्हाला पण मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप पुढे व्हा अशी आशा ठेवते. धन्यवाद मॅडम. ममता सुमन मॅडम आपण 2 शब्द बनवू? काही हरकत नाही. थँक्यू सो मच. सायबा लेडीजने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि SK टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच साठी हा कॉल आहे. धन्यवाद मॅडम, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. 1 मिनिटासाठी मॅच फक्त थांबवा. 1 मिनिट अजून फक्त. पाहुण्यांना बाहेर जायचंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 12 बॉलमध्ये 23. बरंच सर अपेक्षेप्रमाणे ही मॅच रंगली आहे. म्हणजे ही मॅच निर्मल सम्राटच्या बाजूने सुद्धा जाऊ शकते आणि ही मॅच साई श्रद्धाच्या बाजूने देखील जाऊ शकते. आणि 12-23 म्हटल्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण 6-12 6-13 बघितला. 6-12 6-13 बघितला. आता 12-23. 12-23 ही मॅच कोणाच्या बाजूने झुकेल? निर्मल सम्राट की साई श्रद्धा नाला सोपारा? तयारी तर झाली आहे दोन्ही संघांची आणि आता त्यांचं जे टेन्शन वाढलं होतं त्या टेन्शनला अजून थोडंसं अंतर मिळालंय, कारण एक छोटासा ब्रेक मध्ये आलाय. आता हा ब्रेक कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट, म्हणजे ती गेलेली वेळ आहे ती कोणाची चांगली गेली आहे कोणाची वाईट गेली आहे, कोणाची चांगली आली आणि कोणाची वाईट आली आहे ही येणारी काय वेळ सांगणार आहे. दोघांच्या डगआउटमध्ये जर आपण लक्ष टाकलं तर पूर्णपणे सन्नाट आहे, चीर शांतता आहे आणि दडपण कायम आहे. हो
शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता, शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. कोण जिंकणार या मॅचला? बॉलिंग साठी येताना पाहिलं मिळत आहेत रोहित, बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये चारू आणि यश. 12 बॉल 23 धावा. साईबा या मानाच्या स्पर्धेच्या फायनल मध्ये जायचं आणि त्यासाठीची झुंज पाहायला मिळते आज विरार नगरीमध्ये. पहिला बॉल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. अखू टप्प्याचा बॉल होता, त्याला मिड विकेटला खेळलं, क्षेत्ररक्षण चांगलं आणि एकच धाव तिकडे मिळेल. आगाशी टीम तिथून सर्वांनी बाजूला. आशू समोर कुणी नाही, स्टेज पूर्णपणे खाली, स्टेजच्या समोरची जागा अख्खी नील. 11 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. एक अशी मॅच आहे जी तुम्हाला फायनलचं तिकीट कन्फर्म करून देणार आहे. चारू साठी टाकला गेला हा बॉल. यश आहे तिकडे, परंतु एक कमी गतीचा बॉल बॅटच्या काही पट्ट्यात प्रॉपर आलेला नाहीये आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळते. 10 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. चौकाराची भाषा आता तुम्हाला बोलावीच लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी रोहित आहेत. हा दिवस सारखा सारखा येणार नाहीये. एक मोठा सामना. 22 धावांची आवश्यकता. 10 बॉल बाकी. या वेळेला बॅकफुटला गेले, स्ट्रोक चांगला खेळला पॉइंटला, परंतु तिकडे 1 पेक्षा जास्त काहीच नाहीये आणि आता समीकरण बदलतंय. शेवटचे बॉल मात्र या ठिकाणी बाकी येते 9 आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. चौकार मारावे लागतील तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी, प्रयत्न करावे लागतील तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी. हा मानाची स्पर्धा आहे. या वेळेला फटका समोर खेळलाय, गॅप मात्र शोधून काढलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. या चौकाराने पुन्हा एकदा मॅच मधील रंगत वाढवलेली आहे. 8 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. हार मानायची नाहीये. चारू एका बाजूला, रोहित एका बाजूला. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हळूवार पद्धतीने फक्त ढकलला. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 7 बॉल बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 16 धावांची आवश्यकता. जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल शेवटच्या ओव्हर मध्ये. पाहूया काय होईल. नाही आणि काल असं झालंय ना, 6-13 याच साई श्रद्धाच्या टीमने चेस केल्या होत्या काल. त्याच्या अगोदर 6-12 नवापूरच्या संघाने चेस केल्यात आणि आता इथे जर का चौकार आला तर 6-12ची इक्वेशन दिसेल, पण जो चौकार मारू दिला जाईल का? पॉवर प्ले मध्ये ती पॉवर दिसू शकते. यश मध्ये क्षमता आहे आणि रोहित यादव मध्ये सुद्धा. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या नियमांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं, तसेच काही वेगळे नियम सुद्धा आहेत तिकडे. यश या वेळेला थोडस बॅकफुटला गेले, खेळायचा प्रयत्न होता मिड विकेटला, परंतु बॉल गेला पाठीमागे. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये, ज्या ठिकाणी 6 बॉल शेवटचे आणि तब्बल 15 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काहीच नसतं. अशक्य असं काहीच नाही आणि आता या कदाचित नवीन इतिहास इथं नोंदवला जातोय की काय. 6-15 या धावफलकाचा पाठला होतोय की काय. पूनमजी फणसे मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल पूनमजी फणसे मॅडम आपण या. आपलं हार्दिक स्वागत. एसपीएल सीझन 6च्या वतीनं अनेक मान्यवर इथे लाभलेले आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. चुकून मागून कोणाचं नाव राहिलं तर राग मानू नका, कारण इतकी मोठी इथं गर्दी आज पुन्हा एकदा आली आहे एसपीएलचा हा शेवटचा रणसंग्राम पाहण्यासाठी. अभी बॉलिंग साठी येतात. हार मानून चालणार नाही, प्रयत्न करावेच लागतील. हा बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. यश यांनी फटका खेळला परंतु साथीदाराला लागला आणि तिकडे आता 5 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. साईबा प्रीमियर लीग. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, मोठ्या पारितोषिक, लाईव्ह कव्हरेज तेवढं चांगलं पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाचं खेळाडूंना गिफ्ट दिली जातात आणि यस ही गिफ्ट सुद्धा लक्षात राहण्यासारखी आहेत, म्हणजे जे त्यांच्या घरच्यांना कामी येतील किंवा घरी कामाला येतील अशी गिफ्ट सुद्धा असतात ना. आणि जो फायनल जिंकतो किंवा फायनल मध्ये येतो त्यांना जाताना एकटा आणि एक गाडीवरती असेल, 2-3 माणसं नसतील तर जात नाहीत, एवढी गिफ्ट असतात. क्या बात आहे. आणि म्हणून तर या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचं कारण आहे तुमचं आयोजन. आणि इकडे येस नो चेक केला जाणार आहे. ओके, सो स्क्रीनवरती दाखवलं जाईल. मी विनंती करेल जतीन आपण शो करायचंय.
जर तुम्हाला काही शंका असेल तर अगदी सर्व समक्ष दाखवलं जातं, ही देखील या स्पर्धेची ओळख आहे. आणि या सगळ्या गोष्टी आवर्जून या ठिकाणी आयोजकांनी मागील 5-6 वर्ष जपल्या आणि म्हणूनच एखादी स्पर्धा उगाच नावारूपाला येत नाही. त्यामागे त्यांचं परिश्रम आहेत, त्यांची मेहनत आहे, त्यांनी केलेला खेळ आहे आणि त्याचबरोबरीने आयोजनातील त्यांची पारदर्शकता आहे, ही सायबा प्रीमियर लीगने जपली आहे. नाही आणि खासियत काय आहे, या स्पर्धेसाठी कोण 1 महिना किंवा 2 महिना पहिले प्लॅन करत नाही, संपूर्ण वर्षभर प्लॅन चालू असतो. काय काय नवीन गोष्टी करता येतील. एमी डिलाइटचे सन्माननीय शानूजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शानू भाई, आपका तहे दिल से स्वागत है, इस्तिकबाल है हमारी प्रतियोगिता की जानिब से. आणि आता पाहिलं जात आहे नक्की हात कुठून कसा आला. अंडर आर्म क्रिकेट आहे आणि आमच्या पंचांनी इथे बघितलं. यस, इट्स पंच. अंपायर रिव्ह्यू कोणाचा होता? अंपायरचा होता की बॅटिंग टीम? बॅटिंग टीम होता. सो रिव्ह्यू लॉस इथे केली जाते. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण लगेच पोझिशन मध्ये यायचंय. 5 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे सायबा प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रचंड गर्दी आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आणखीन एका विकेटचं पतन. मॅच आता केवळ औपचारिकतेच्या दिशेने हळूहळू निघालेली आहे. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. साई श्रद्धा सोपारा. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. मॅच औपचारिकतेकडे निघाली आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोकला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एका विकेटचं पतन. विजयाच्या दिशेने वाटचाल आता होऊ लागली आहे. केवळ 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मानाच्या आणि प्रतिष्ठेला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. त्या प्रत्येक प्रेक्षकाचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करू, कारण आज शेवटचा दिवस चुकवायचा नाही. जे इतर दिवशी नाही आलेत ते आवर्जून शेवटच्या दिवशी आलेत आणि त्यांनी हाच मानस केला होता. ऑफिसवरून सुद्धा लवकर निघाले असतील. चला, आज सायबाची फायनल बघायला जायची आहे, कारण विरार हे देखील उपनगर सातत्याने चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि आज विरार नगरीमध्ये अंडरआर्म म्हणा, ओराम म्हणा, दोन्ही क्रिकेट जबरदस्त पाहायला मिळतात. आणि कित्येक म्हणजे गाव वाईज मॅचेस सुद्धा कित्येक विरारला होतात. ज्यावेळेला रविवारच्या दिवशी तुम्ही अंधेरीवरून या दिशेने याल ना, कित्येक खेळाडू आपल्या गावाची मॅच खेळायला सुद्धा विरारला येतात. परत बरोबर आहे ना. आणि असं हे विरार नगरी आज चर्चेत पाहायला मिळते. विरारला खूप मोठी परंपरा आहे, क्रिकेटची परंपरा आहे, राजकीय नक्की देखील या ठिकाणी परंपरा पाहायला मिळते. आणि विरारच्या क्रिकेटच्या परंपरेतील एक मोठं पान म्हणजे सायबा प्रीमियर लीग आज आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 14. इकडे जर पाहिलं तर स्वैर बॉल. प्रत्येक बॉल आता सीमारेषा पार. यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळतोय, परंतु फिल्डिंगही तेवढी चांगली पाहायला मिळाली. फिल्डिंगचा स्टँडर्ड जरा जास्तच चांगला इकडे पाहायला मिळाला. आणि अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल, सायबा प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल मात्र होताना पाहायला मिळते. साई श्रद्धा सोपारा जर जिंकले तर पहिल्यांदाच फायनल देखील ते गाठणार आहेत या मानाच्या स्पर्धेची. यास अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल तर होताना पाहायला मिळाले. त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग, त्यांची फिल्डिंग या चर्चेचे विषय राहिले. पहिल्या डावात सुद्धा ज्या पद्धतीने रत्नेश, विवेक, केदार हे सगळे खेळले आणि त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारली. सगळ्यात मोठी धावसंख्या स्पर्धेतली उभारली गेली आणि त्याचा पाठलाग मात्र प्रतिस्पर्ध्यांना करायला दिला नाही. साई श्रद्धा सोपारा सायबा प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. जोरदार टाळ्या होतो त्या साई श्रद्धासाठी. The first semi-finalist.